राज्यात अवकाळी पावसाचा इशारा. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी. पिकांना फटका बसण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत. अवकाळी पावसाचा सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील कांदा पिकाला फटका. काढणीला आलेला कांदा पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. कोकणात कालपासून वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस. बदलत्या वातावरणाचा आंबा आणि काजू सुपारीला फटका. आंबा आणि काजूला आलेला मोहर पावसामुळे काळवंडला. पावसामुळे सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यात सुपारीचं मोठं नुकसान. सुकवण्यासाठी ठेवलेली शेकडो टन सुपारी भिजली. सुपारीवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता. पावसामुळे सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यात सुपारीचं मोठं नुकसान. सुकवण्यासाठी ठेवलेली शेकडो टन सुपारी भिजली. सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी अडचणीत. अहमदनगरसह परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात. पावसामुळे हरभरा, ज्वारी आणि गहू पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 20 लाख क्विंटल धान खरेदी पूर्ण. मात्र धानाचे चुकारे थकल्याने रब्बी हंगाम संकटात. आतापर्यंत केवळ 23,000 शेतकऱ्यांना 176 कोटी 48 लाख रुपयांचे चुकारे देण्यात आले. वर्ध्यात सीसीआयच्या कापूस खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. सीसीआयच्या कठोर नियमावलीमुळे शेतकऱ्यांच्या कपाशीला कमी दर. शेतकऱ्यांची सीसीआयकडे अत्यल्प नोंदणी. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची घोषणाबाजी. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पुन्हा रखडले. विविध सवलतींच्या रकमेची पूर्ती राज्य सरकारकडून न झाल्याने पगार रखडला. सध्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 88,000च्या घरात. बीडमध्ये ठाकरे गटाला धक्का. अनिल जगताप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार. बीडमधून 500 गाड्यांचा ताफा घेऊन शक्ती प्रदर्शन करून अनिल जगताप मुंबईकडे रवाना. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक. बैठकीकडे विरोधी पक्षाने फिरवली पाठ. बैठकीला ठाकरे गट आणि पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित. मुख्यमंत्र्यांची उद्या हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथे सभा. सभेला मंत्री गुलाबराव पाटील आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार राहणार उपस्थित. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील लाभार्थ्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील दाभा ग्रामपंचायत कार्यालयात एकत्रित झालेल्या लाभार्थी आणि ग्रामस्थांनी घेतला कार्यक्रमात सहभाग. भुसावळ विभागातून धावणाऱ्या 24 प्रवासी गाड्या 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान रद्द. मथुरा स्थानकातील कामामुळे रेल्वे प्रशासनाचा निर्णय. मंत्रालयावर धडक देण्यासाठी निघालेल्या अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांना पोलिसांनी अमरावतीत अडवलं. आंदोलकांचा कालपासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ठिय्या. बुलढाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ बीएसएनएल टॉवरवर चढून 2 जणांचं आंदोलन. आदिवासी कोळी महादेव समाजाला आरक्षण देण्याची मागणी. रोहा शहरात सापडला मोठा शस्त्रसाठा. छाप्यात प्राण्यांचे अवशेषही सापडले. रोहा शहरातील धनगराळीत पोलिसांची मोठी कारवाई. अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकाच गुन्ह्यामध्ये आरोपींना 4 वेळा जन्मठेपेची शिक्षा. सांगलीच्या कुरळप इथल्या आश्रमशाळेतील प्रकार. आरोपींना एकाच गुन्ह्यात 4 वेळा जन्मठेप होण्याची पहिली वेळ. 1 लाखाच्या बदल्यात 3 लाखांच्या बनावट नोटा देणाऱ्या महिलेसह दोघांना अटक. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील बेलवळे इथल्या पोलिसांचा छापा. बनावट नोटा तयार करणारा सूत्रधार अशोक पाटील. उद्धव ठाकरे गटाचा तालुका प्रमुख अशोक पाटील फरार. वसईच्या कामड परिसरातील मिक्सर बनवणाऱ्या जयपान कंपनीला आग. आगीत कंपनीतील मिक्सर बनवण्याचं साहित्य जळून खाक. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील खापर रुग्णालयात कप सिरपमध्ये आढळल्या आळ्या. ठाकरे गटाच्या आमदार आमशा पाडवी यांनी दिलेल्या भेटीत प्रकार समोर. संबंधित पुरवठादारावर कारवाई करण्याची आमदार पाडवी यांची मागणी. नाशिकच्या देवळाली गाव परिसरात टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड. 2 गटातील जुन्या भांडणातून कृत्य केल्याचा संशय. संत जगनाडे महाराजांची पुण्यतिथी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातील जगनाडे महाराज चौकातील पुण्यतिथी कार्यक्रमात सहभागी. अयोध्येत प्रभू श्रीरामांची मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी जाणाऱ्या आणि रामभक्तांच्या जेवणाची सोय करणारे यवतमाळ विभाग विश्व हिंदू परिषद. यासाठी गावागावात एक मुठ्ठी अनाज योजना. आमदार अशोक उईके रामभक्तांसोबत झोळी घेऊन गावोगावी फिरत आहेत.
नागपुरातील ओम शिवशक्ती सेवा मंडळ या संस्थेद्वारे अयोध्येत तब्बल 40 दिवस अन्नछत्र चालवलं जाणार। अन्नछत्रासाठी नेपाळ आणि जनकपूरमधून खास आचार्य येणार। धुळ्यात राम मंदिराची प्रतिकृती उभारणार। राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर पांझरा नदी पात्रात मंदिर उभारण्याचं काम सुरू। नाशिकमध्ये तपोवन मैदानावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते युवा महोत्सवाचं उद्घाटन होणार। मैदानावरून जवळ असणाऱ्या गोदावरी नदीची वाईट अवस्था, प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण। कोकणातील कुडाळमधील पक्ष्यांसाठी नंदनवन असलेला पाट तलाव पक्ष्यांविना ओस। उत्तरेकडून येणाऱ्या पक्ष्यांच्या मार्गात दाट धुक्याचा अडथळा, तर दक्षिणेकडून येणाऱ्या पक्ष्यांच्या मार्गात पावसाचा व्यत्यय। 30-40 प्रकारच्या पक्ष्यांचे समूह दरवर्षी इथे स्थलांतरित होत असतात। नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारात यावर्षी गेल्या 10 वर्षातील विक्रमी उलाढाल। यंदा 1000 घोड्यांच्या विक्रीतून 4 कोटींचा व्यवहार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।